एसटीने प्रवास करण्यासाठी सरकारने आता एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य केलं आहे. म्हणजे जे काही लोक एसटीने प्रवास करत असताना सवलतीचा लाभ घेत होते त्यांना आता एनसीएमसी कार्ड हे काढावंच लागणार आहे. आता अनेकांनी एनसीएमसी कार्ड काढलं आहे, तर अनेक जण एनसीएमसी कार्ड आता सध्या काढत आहे. परंतु जेव्हा हे एनसीएमसी कार्ड तुमच्या हातात येणार आहे तेव्हा तुम्हाला त्या कार्डमध्ये सतत रिचार्ज मारावं लागणार आहे आणि मग तुमच्या तिकिटाचे जे पैसे आहे ते तुमच्या एनसीएमसी कार्डच्या रिचार्जमधून कट होणार आहे. अशामध्ये अनेक नागरिकांना हा प्रश्न पडला आहे की एनसीएमसी कार्डमध्ये नेमकं रिचार्ज कसं मारायचं. तर 3 पद्धतीने तुम्ही एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज मारू शकतात. तर पहिली पद्धत म्हणजे की तुम्ही एसटीने प्रवास करत असताना थेट कंडक्टर जवळून यामध्ये रिचार्ज मारू शकतात. परंतु अनेक वेळा काय होतं की एसटीमध्ये गर्दीचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा परिस्थितीत तुम्ही कंडक्टरकडून रिचार्ज करूच शकत नाही. त्यामुळे जर एसटीमध्ये गर्दी कमी असेल तर तुम्ही कंडक्टरकडून नक्कीच या कार्डमध्ये रिचार्ज मारू शकतात. दुसरी पद्धत म्हणजे की महाराष्ट्रातील कोणत्याही बस स्थानकावरून सुद्धा तुम्ही या कार्डमध्ये रिचार्ज मारू शकतात. आता एसटी बसचं हे ऑफिशियल कार्ड आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकावर यांचा एक एजंट हा राहणार आहे. त्या एजंट थ्रू तुम्ही एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज मारू शकतात. तिसरी आणि सर्वात शेवटची पद्धत म्हणजे की तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा कोणत्याही यूपीआय ऍप्लिकेशन मधून या एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज मारू शकतात. आता जेव्हा तुम्ही फोन पे किंवा गुगल पे ओपन कराल तेव्हा तुम्हाला तिथं सर्च बार मध्ये एनसीएमसी कार्ड हे सर्च करायचं आहे. आता एनसीएमसी कार्ड सर्च केल्यावर जवळपास सर्वच कंपन्यांचे एनसीएमसी कार्ड तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता जे एसटीचे एनसीएमसी कार्ड आहे त्यावर तुम्हाला एबिक्स कॅश नावाची एक कंपनी बघायला मिळेल. आता ही जी कंपनी आहे या कंपनी थ्रू हे सर्व कार्ड मॅनेज होणार आहे. त्यामुळे फोन पे वर सध्या तरी एबिक्स कॅश या कंपनीचं नाव आलेलं नाहीये. भविष्यात या कंपनीचं नाव या फोन पे किंवा गुगल पे मध्ये येऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एनसीएमसी कार्ड मध्ये फोन पे किंवा गुगल पे वरून सुद्धा रिचार्ज मारू शकणार आहे. आता हे रिचार्ज करत असताना तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर, तुमच्या एनसीएमसी कार्डाचे शेवटचे 4 अंक लागणार आहे आणि एनसीएमसी कार्डमध्ये तुम्ही मिनिमम 50 रुपयाचं रिचार्ज करू शकणार आहे. यापुढे तुम्ही 50, 100, 200 असे सुद्धा रिचार्ज करू शकणार आहे. परंतु मिनिमम तुम्हाला 50 रुपयाचं रिचार्ज या एनसीएमसी कार्डमध्ये करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही एनसीएमसी कार्ड काढले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.